जंगलरात्री कामशेत कधी माझे सुस्वागत आले माहेर झाले हो पुत्र गणपती माझे वेतले बांध घालून केली अपार लयभूत माझे जलाशय बाहुवता पुढे कशी न केला त्याचा विचार पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा तो सुख सोहळा काय बानू अशा या पावन अलंकापुरीमध्ये आज आपण आलोत। नागपूर येथील किशोरदादा पवनीकर आणि मित्र सहकारी नर्मदाष्टक मंडळ यांच्या वतीनं आज या ठिकाणी आपण जो कार्यक्रम घेतला तो म्हणजे इंद्रायणी दुग्धाभिषेक आणि जो काही कार्यक्रम आहे त्या बाबतीत आपण जाणून घेऊया। तर या ठिकाणी दादा नमस्कार, जो आपण कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन काय आहे? बोला। नमस्कार, मी किशोर पवनीकर। नर्मदा मैया आम्हा सर्वांची प्रेरणास्त्रोत आहे। शंकराचार्यांनी नर्मदाष्टकाच्या दुसऱ्या कडवामध्ये नर्मदेला सर्व तीर्थांची नायिका म्हटलेलं आहे। कदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकम कलौमलौग भारहारी सर्व तीर्थ नायकम। तर नर्मदा आणि गंगा आमच्या या सर्व तीर्थांच्या नायिका आहे। नायिका म्हणजे अध्यक्ष, नायक आपण ज्यांना म्हणतो, प्रमुख, गटाचा प्रमुख। तर त्या सर्व तीर्थांच्या गटाची प्रमुख आमची नर्मदा आहे। परंतु तिच्या खाली ज्या काही एक सदस्य म्हणून ज्या काही तीर्थ अशा नद्या व्हायला पाहिजेत त्या नद्यांची जी परंपरा आजपर्यंत किमान 50 वर्षांपर्यंत सलग चालत आलेली होती ती आमच्या मानवीय चुकांमुळे कुठेतरी बिघडली आहे। आम्ही आमचे मलमूत्रांसहित सगळे ओंगळवाणे रूप आमच्या नदीलाच प्रदान केले। म्हणजे ज्या नदीला आम्ही पहिले आई म्हणत होतो त्या आईची व्यथा निश्चितच आज आपण या ठिकाणी पाहू शकता, कारण ज्या आईची व्यथा दुःखद आहे ती वेदना जाणून घेण्यासाठी याच ठिकाणी पुणे येथील ताई आपणास काय वाटतं या ठिकाणी? नमस्कार, नर्मदे हर। मी असं म्हणेन की मी एक आई आहे, तर मी एका आईचं हृदय जाणते। नर्मदेला जसं आई म्हणते तसं मी माझ्या इंद्रायणीला पण आई म्हणते। ते जल नाही आहे ॲक्च्युली, ते आईचं स्तनपान आपण करतो आणि आपण पुष्ट होतो। आणि जर आपली आई आजारी असेल तर तिचं आपण जर स्तनपान केलं तर बाळ कसं पुष्ट होणार? मग मी विचार करते की माझ्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत, माझी मुलं नातवंड, त्यांना पाणी कसं मिळणार? आणि मी जर आता अस्वच्छ केली नदीला अशी सगळं रसायनं टाकून किंवा घाण टाकून कचरा टाकून तर मीच तिला आजारी करते आणि मला ते निमित्त नाही व्हायचं। मला माझी आई सुदृढ, स्वच्छ आणि सुंदर हवी, तर मला माझी पुढची मुलं बाळं, माझ्या पुढच्या पिढ्या निश्चितच आज या ठिकाणी आपण पाहू शकता। या ठिकाणी दरवर्षी सातत्यपूर्ण आज आरती करत असतात आणि नर्मदा मैयामध्ये सेवा करतात। बाबाजी, आपल्याला काय वाटतं? आपण नर्मदेवरनं आलात, त्या ठिकाणी आल्यावर येथील नदीची परिस्थिती कशी आहे ते मला सांगा बरं। आज तुम्ही तुमच्या दृष्टीने बघितलेली आहे। खरं तर जेव्हा आम्ही आलो तेव्हा मन व्यथित झालं। कारण महाराष्ट्राचे आद्य गुरु ज्यांना म्हणता येईल असं ज्ञानेश्वर माऊलींचं स्थान, ज्ञानेश्वर माऊली ज्या नदीमध्ये नित्य स्नान करायचे त्या नदीची ही अवस्था बघून आज खरं वाईटपणे आलं। पण कुठं ना कुठं या परिस्थितीला आम्ही प्रशासनाला जबाबदार देण्याचा किंवा लोकांना जबाबदार देण्याचा आम्ही कुठं स्वतः जबाबदार आहोत ही पण एक जाणीव होती। आणि आज मला असं वाटतंय की आपण स्वतः ही इंद्रायणी स्वच्छ करण्याचा काय करता येईल। या ठिकाणी आतापर्यंत 2 वेळा उपोषण झालेले आहेत, मात्र त्यावर काही उपाय भेटला नाही। आपण उपोषण करणे हे माध्यम नाही, पुढील माध्यम काय स्वीकारावं लागेल लोकांना असं तुम्हाला वाटतं? लोकांनी स्वतःहून यामध्ये मी बघायचं सांगितलं की माझं घर मला स्वच्छ ठेवायचे, माझी इंद्रायणी मला स्वच्छ ठेवायचे, माझा हा जो किनारा आहे, हा घाट आहे, हा मी स्वच्छ येतो आणि या घाटावर दुसरी कुणी घाट टाकणार नाही याची जबाबदारी मी घेतो। निश्चितच म्हणजे प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे। या ठिकाणी अजूनही काही महिला आहेत
तर या ठिकाणी बाबाजी आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. आपणास काय वाटलं या ठिकाणी आल्यानंतर? एकदम आनंद वाटला. कार्यक्रम जो संचालित केलेला आहे हा हा हा, त्याची आज जगाला खूप आवश्यकता आहे. बरोबर बरोबर. हे काम इथून सुरू केलंय याचा मला जास्ती आनंद होतो. म्हणजे- ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद आहे. सगळं कार्य पुढे व्यवस्थित होईल. निश्चितच आज या ठिकाणी उत्तम प्रकारे कार्यक्रम पार पडतोय आणि उद्याचा एक दिवस बाकी राहिलेला आहे. नर्मदे हर, इंद्रायणी माता की, इंद्रायणी माता की, इंद्रायणी माता की, इंद्रायणी माता की, इंद्रायणी माता की.